म्हणून कार्यकर्त्यांना मारहाण झालेली आहे. मुख्यतः मुंबईची जबाबदारी आता शिवसेनेची तुमच्याकडे आहे. कशा प्रकारे या घटनेचं तुम्ही आकलन करता आहात? की मारहाण झाली काल त्या ठिकाणी, त्यानंतर आता गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया वगैरे आहे आणि थेट शिंदे यांच्यावर पाहिजे होतं का? नारळी पौर्णिमा हा कोळी बांधवांचा म्हणजे मूळ भूमिपुत्रांचा हा सण मोठ्या जल्लोषात साजरा होतो, तसा काल झाला. परंतु कोळी बांधवाने काल आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना घरी येऊन निमंत्रण दिलं आणि आपण बघितलं असाल की 80% वरळी कोळी वडातील बांधव हे शिंदे साहेबांबरोबर होते आणि हे बघितल्यानंतर त्यांच्या पायाखालची वाळू सरकली की माझ्या मतदारसंघामध्ये शिंदे साहेबांच्या पाठीमागे एवढा कोळी बांधव कसा. कारण मुख्यमंत्री असताना कोळी बांधवांसाठी भरीव काम कोणी केलं असेल तर एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे. आणि आता आपल्याला कळेल येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये कोळीवाड्यातला नगरसेवक हा धनुष्यबाणाचा असेल आणि विधानसभेला त्यांच्या जागा आल्या 20, मुंबई महापालिकेत येणार 20, 21 येणार नाही, ही खात्रीपूर्वक मी तुम्हाला सांगतो. ही जी घटना झाली आहे आता त्या संदर्भात काय मागणी करणार आहात? बघा, आपण समुद्राला नारळ अर्पण करायला जातो, श्रीफळ अर्पण करतो. शिंदेसाहेब चालले होते, त्यांना मान पालखीचा मिळाला आणि पहिल्यांदा कोळी बांधवांनी त्यांना मान दिला आणि तिकडचे आमदार, बाजूचे खासदार असे तिकडे उपस्थित होते. परंतु कोळी बांधवांनी मान हा शिंदेसाहेबांना दिला. हे बघितल्यानंतर त्यांना काही सुचत नव्हतं आणि मग साहेब नारळ अर्पण करून येत असताना ते त्यांनी थोडं थांबायला हवं होतं. त्यांना माहिती आहे पोलिसांनी मध्ये मानवी भिंत उभी केली होती, तर त्यांनी पुढे गेल्यानंतर त्यांनी जायला पाहिजे होतं. परंतु ते मध्ये घोषणाबाजी करत चपला शूज भिरकावत म्हणजे जे कोळी बांधव आपल्या देवतेची सण साजरा करत असताना अशा प्रकारचं कृती करणं त्यांनी चुकीचं आहे. आणि ज्यांना आपल्या लाडक्या बहिणींना धक्काबुक्की करणं, छातीमध्ये ठोसा मारणं हे असं निंदनीय कृत्य त्यांनी केलं नाही पाहिजे होतं. परंतु त्यांनी केलेलं आहे. तर केलेल्या कर्माची फळं त्यांना मिळणार आहेत आणि येत्या निवडणुकीमध्ये आपल्याला कळेल की मुंबईकर हा महायुतीच्या बाजूने खंबीरपणे उभा राहिलेला असेल. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, आमदार 20, मुंबई महापालिकेत नगरसेवक येणार 20, 21 येणार नाही आणि ठाण्यामध्ये आम्ही युबीटी 0 110% काढणार. सर, एकंदरीत पाहायला गेलं तर व्हिडिओमध्ये पाहिलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अगदी टशनने पाहत होते आदित्य ठाकरे, याकडे कसं पाहता? बचकून नाही आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे कुठे, आदित्य ठाकरे कुठे. आता तुम्हाला सांगू नये पण सांगतो. आता ठाण्यामध्ये मस्के साहेब होते, ठाण्यामध्ये पहिलं भाषण झालं ठाण्यामध्ये. शिंदे साहेबांनी त्यांना प्रोजेक्ट केलं आणि भाषण झाल्यानंतर त्यांनी मला विचारलं कसे बोललो काय आम्ही. तो आमच्या साहेबांना ठसन देणार. अरे कुठे वाघ आणि हे कुठे काळी कुत्री. हट.